चित्रा, आपण जाऊया बालीकडे, पण मला असं वाटतं या विषयावर नको बोलायला. तुम्ही नाही बोललात ना तरी मी बोलणारच. मी सुरुवात करेन विषयाला, नंतर मात्र बोला, गप्प बसू नका. कारण काहीही झालं तरी शेवटी ती तुम्हालाच विचारणार. तुमची बहीण आहे ना, मग तुम्ही समजावा तुमच्या बालीला, आपल्याला खरंच गरज आहे. नाही, नको. मला वाटतं तिला नको टेन्शन द्यायला. अहो, स्वतःचा भाऊ रस्त्यावर आल्यावर जे टेन्शन येईल ना त्यापेक्षा हे कमीच असेल. आपल्याकडे वेळ नाहीये. चला. पंकज, मी जॉब सोडायचा विचार करते. काय समिता, आर यू क्रेझी? आणि तुला माहिती आहे ना, असं मधून जॉब सोडल्यावर दुसरा नवीन जॉब मिळेल तोपर्यंत किती प्रॉब्लेम होतात ते. मग काय झालं? आपलं काहीही अडत नाहीये. 2-4 महिन्यांनी काही फरक नाही पडत आहे. आणि तसंही मी आता ठरवलंय, जोपर्यंत मला माझ्या मनासारखं पॅकेज मिळत नाहीये ना, मी जॉब नाही करणार. आणि तसंही आपल्या घराला लोकांना फुकट पोसायची सवय झालीच आहे. मी पण बसेन घरी, लोणची मसाले पापड करेन. चालेल? समिता, मला माहिती तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. तुझा राधिका ताईवर राग आहे मला माहिती आहे. अगं, म्हणून असं मोठ्याने का बोलतेस? पण मग काय फरक पडतोय? मी माझ्याच घरात बसून बोलतेय पंकज. आणि तसंही राधिकामुळे मी नानांचे खूप टोमणे ऐकून घेते नेहमी. त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही ना? ते चालतं. समिता, तू आज चल, मला तुझ्याशी बोलायचं. मला बोलायचं तुझ्याशी. पंकज, नानाजी तर प्रेमापोटी मला इथे राहायला देतात, पण घरातली प्रत्येक व्यक्ती हे काऊन समजून घे. आपण कशाला भार व्हायचं? खरंच माणसाला जर सुखानं जगायचं असेल ना, तर त्याच्याकडे स्वतःचं घर हवं. काही करून माझं घर परत मिळवी. दादा, वहिनी, या ना. ये वहिनी, ये बैस. आता असे एकदम अचानक? काही नाही ग, अथर्वची आठवण झाली म्हणून आलो. हो का? अरे तो आत्ताच वाढदिवसाला गेलाय आर्यच्या नेहा बरोबर. येईलच. पाणी देते. दादा, काय झालं? असा का दिसून राहिला तू? काही झालंय का? नाही ग, काही प्रॉब्लेम नाही. नाही कसा? हे बघ राधिका, तुझे दादा काही तुला सांगणार नाही, पण मी तुला सांगितल्याशिवाय गप्प कशी राहू? गप ग. काय झालंय वहिनी? अगं, कसं सांगू आता, इथं डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आलीये. म्हणजे? अगं, तुझे दादा किती टेन्शन मध्ये आहेत बघ ना. दादा, काय झालंय? बाले, हे
चहा मांडतेस का जरा? हं? सांगतो मी तुला. जा चहा मांड. तुम्ही सांगताय का मी बोलू? तू गप्प बस ग. तुम्हाला बोलू देणार आहेस का? तरी मी तुला सांगत होतो बालीला टेन्शन नको द्यायला. तुला कळतच नाही तुला बालीला त्रास देण्यात काय आनंद मिळतो ते. हे बघ, मी तिला काहीही बोलणार नाही. पण काहीही न बोलून कसं चालेल? 10 दिवसात 4 लाख. हळू बोल. 10 दिवसात 4 लाख भरले नाही तर राहतं घर जाईल आपल्या हातून. तरीही मी हे बालीला सांगणार नाही आणि तूही काही सांगू नकोस. तुला आपल्या सुजयची शपथ आहे. मला ही गोष्ट शनायाच्या कानावर घालायलाच हवी. झालं, केलं तोंड बंद माझं. आता आपणही या राधिकानं शोधला तसा नानाजींसारखा आसरा शोधायचा का? त्यापेक्षा एक काम करूयात ना, कुठल्या देवळात आसरा मिळतोय का बघूयात आता. कधी आला? आत्ताच. बर, बसा बसा. बोल, अशी लपून छपून का आलीस? मला आधी एक सांग, गुरुनाथ आहेत का घरी? हा आहे ना, आतमध्ये काम करतोय काहीतरी. गॅरी, ए थांब, त्याला बोलवू नकोस. तो नसतानाच मला तुझ्याशी बोलायचंय. ओके? सॉरी सॉरी. काय झालं, घरी काही इश्यू झाला का तुझ्या? घरी इश्यू झालाय, पण माझ्या नाही, राधिकाच्या. पण राधिका तुझ्याच घरी राहते ना. शनाया, राधिकाच्या माहेरी इश्यू झालाय. तो तिचा भाऊ बघ, शिरीष, तो आला होता. प्रॉब्लेम झालाय त्याच्याकडे, म्हणून राधिकाकडे मदत मागायला आला होता. पण राधिका तर काहीच मदत नाही करू शकत. नाही, कसली मदत? काय? ऐक, असं झालंय. जाऊ दे ना, बघून घेतील ते बहीण भाऊ काय करायचं ते. तसेही काय रस्त्यावर आले, काय खड्ड्यात गेले, काय आपल्याला काय करायचंय? आधी झोपडीतच राहत होते. तुला ना कुठल्याही गोष्टीची फक्त एकच बाजू दिसते का? राधिकाच्या येशूला दुसरी बाजू असू शकते का? दुसरी बाजू आहे. शनाया, जस्ट थिंक, दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू. अपॉर्च्युनिटी? आय डोंट गेट यू. ऐक, कमाल यार, बेस्ट आहे हे. यावेळेस तर राधिकाची नक्की वाट लागेल. मी सांगते गॅरीला. तू गुरुनाथशी बोल, मी निघते. हं? ए, थांब ना, थांब ना. काय झालं? थँक्स यार, तू नेहमी माझी मदत करतेस. आपण एक सेल्फी काढूया प्लीज. सेल्फी? हा प्लीज प्लीज प्लीज. ओके. चल, बाय. बाय. पार्टनर इन क्राईम.